एकेकाळी एका सुंदर राज्यात एक राजा राहत होता. राजा खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे मोठा राजवाडा, सुंदर बागा आणि सोन्या चांदीच्या खूप वस्तू होत्या. पण राजाची एक वाईट सवय होती. त्याला खूप गर्व होता. राजाला आपल्या सोन्याच्या टोपीचा फार अभिमान होता. ती टोपी सोन्याची होती आणि त्यावर हिरे जडवलेले होते. राजा रोज दरबारात ती टोपी घालून मिरवत असे. एक दिवस राजा आपल्या बागेत फिरायला गेला. फिरता फिरता तो थकला आणि एका मोठ्या झाडाखाली बसला. त्याने आपली सोन्याची टोपी बाजूला ठेवली आणि थोडा आराम करण्यासाठी डोळे मिटले. तेवढ्यात झाडाखालून एक लहानसा उंदीर बाहेर आला. त्याला चमचमणारी टोपी दिसली. उंदीर म्हणाला, "अरे वा, ही किती सुंदर टोपी आहे." तो हळूच टोपीजवळ गेला. कुतूहलापोटी तो टोपीवर चढला आणि थोडी कुरतडू लागला. थोड्याच वेळात राजा जागा झाला. त्याने हे पाहिले आणि त्याला खूप राग आला. "अरे उंदरा, माझी मौल्यवान टोपी खराब करतोस," राजा ओरडला. उंदीर खूप घाबरला. तो म्हणाला, "महाराज, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली." राजा उंदराला शिक्षा देणारच होता, तेवढ्यात अचानक झाडावरून एक भला मोठा साप खाली सरकू लागला. राजा घाबरून गेला. त्याला काहीच कळेना. उंदराने हे पाहिले. त्याने पटकन जोरात आवाज केला आणि सापाचे लक्ष दुसरीकडे वळवले. साप दूर निघून गेला. राजाचा जीव वाचला. राजा थक्क झाला. त्याला आपली चूक कळली. तो उंदराला म्हणाला, "आज तू माझा जीव वाचवला. मी तुला कमी लेखले, ती माझी चूक होती." राजाने उंदराला माफ केले आणि प्रेमाने जवळ घेतले. त्याने टोपी दुरुस्त करून घेतली आणि गर्व सोडून दिला. त्या दिवसापासून राजा सर्वांशी प्रेमाने वागू लागला. बोध: लहान असो किंवा मोठा, प्रत्येक जण महत्त्वाचा असतो. कोणालाही कमी लेखू नये.